अप्पा तुम्हारे पास तो नहीं नहीं चार अप्पा की बंद चलो दो क्या है वहाँ बैठ के अपना ऊपर बैठ के वगैरह चलाने का काम चल चल नेट चालू कर दो फिर हर्षद भाई रोल कर चल केलंय बोला दादा रोल पाटील साहेब काय म्हणा तब्येत कशी आहे काय डॉक्टरांनी सल्ला दिला डॉक्टरने 5-7 दिवस ते 8-9 दिवस आरामच करायचं कमराला त्रास होतो पोटात पण आता बरं आहे पोटात बदल तब्येत सध्या बरी उठायला चालायला खूप त्रास होतो तुम्ही 4 उपोषण केले चौथ्या उपोषणाअंती देखील मराठा समाजाच्या हाती काय पडलं असं तुम्हाला वाटतं कारण आश्वासनापलीकडे काही पडलं असं दिसत नाही सध्या तरी नाही ते बरोबर आहे पण आंदोलक म्हणून समाजाचं इमानदारीनं काम करताना शेवटी आंदोलन करावं तर लागणार संघर्ष तर करावं लागणार त्याशिवाय मिळणार पण नाही त्यांनी आता खात्रीला 1 महिन्याचा वेळ घ्या आम्ही 15 दिवस देत होतो तसं तर आम्ही 1 दिवस पण देणार नव्हतो आपण ठीक आहे सरकारचा मान सन्मान करायचा म्हणून आम्ही त्यांना 1 महिन्याचा वेळ दिलाय आणि ते म्हणले ना असा शब्द वापरला त्यांनी की ते टिकलं पाहिजे कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे ती जबाबदारी आमची आहे कोणी त्याला चॅलेंज नाही केलं पाहिजे त्याच्यासाठी 1 महिन्याचा वेळ एवढ्या वेळेस द्यावाच लागेल शब्द असे होते कायद्याच्या कसोटीवर आम्हाला ते टिकवायचं कायमचं विश्व मराठ्यांना आरक्षण द्यायचे हे शब्द होते म्हणून 1 महिना वेळ दिला कशाला वगैरे गडबड करायचं म्हणलं दिलं परत त्यांनी मना उडालं आम्ही म्हणलो कायद्यात टिकणार नाही मग तुम्ही कायद्याच्या कसोटीवर टिकवण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे म्हणून दिला दादा काल मंत्री तुम्हाला भेटायसाठी आले होते त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी चर्चा देखील केली एकांतामध्ये नेमकं काय त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी काय पुन्हा आश्वासन तुम्हाला दिलं नाही आश्वासन तेच फक्त एकच सांगितलं मी त्यांना ते दगी फटके होऊ देऊ नका आता मला माझ्या समाजाला राजकारणाकडे आम्हाला जायचं नाही या रस्त्यावर आम्हाला उतरू नका त्याला जबाबदार तुम्ही असणार सगळे राजकीय पक्षाचे नेते त्यामुळे आमचा हक्काचा आम्हाला आमच्या गोरगरिबाचे पोरं आरक्षण देऊन मोठे करायचे हेच ध्येय पहिल्या दिवसापासून 10 महिने झाले आणि शेवटपर्यंत तेच राहणार तुम्ही नाही दिलं मग त्यांनी जाहीरच सांगितलं विधानसभेला ताकदीनं आम्ही 4-5 समुदायाचे बांधव म्हणजे समाज आम्ही मात्र विधानसभेत उतरणार एसआयटी बाबत जरा स्पष्टता करा ना तुमचं सरकारशी काय बोलणं झालेलं आहे आणि एसआयटी एसआयटीची बंद केली आहे का चौकशी का काय झालंय थोडंसं स्पष्ट करा खास करून फडणवीसांसोबत बोलणं झालं ना यावर हो काय सांगितलं त्यांनी सांगितल्याबरोबर त्यांचे आमदार आले होते राऊत साहेब त्यांनी सांगितलं माझं त्यांच्याशी बोलणं झालं आम्ही 2-4 घंटे बोललो ते एसआयटी रद्द करणारे रद्द केली म्हणले ते पण पुढच्या तारीख संपली म्हणले तिची असं म्हणले ते तिची तारीख संपली त्याच्यामुळे आम्ही ते आता बंद करणार ते वेगळा शब्द वापरला आता माहिती ध्यान राहिला ते बंद करणार आहेत म्हणजे मला त्यांच्या हातात माहीत केसेस बद्दल आंतरराष्ट्रीय आमच्या आई बहिणीवरती केसेस झालेले आहेत महाराष्ट्रातल्या झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे सगळ्या सोयीची अंमलबजावणी फडणवीस यांनी स्वतः सांगितलं का एसआयटी संपली आम्ही थांबवली किंवा मेली म्हटले तुम्ही एसआयटी काहीतरी शब्द होता त्यांचा फडणवीस साहेबांचा त्याला सांगितलं कधी लपून ठेवतो सांगू एवढा शब्द वापरला मी त्या आमदार साहेबांना सांगू का तुम्हाला 1-2 दिवस लागत तर ते म्हणले नाही लगेच सांगून टाका तेच म्हणले आपल्या तिथं आलं ना ते स्वतः म्हणले आता रद्द केली कशी अंगा आणल्या खूप माहिती पण हे पण एक मूळ कारण होतं ना यावेळेस म्हणजे आंदोलन लवकर हे करायचं कोणतं एसआयटीची जी तुमची मागणी होती नाही मागणी निर्णायक
होणार नाही चौकशी, हा अन्याय आहे, जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय, ते हे सगळं रद्द केलं म्हणजे ही तुमची एक मागणीची पूर्तता झाली असंच म्हणूया ना? नाही, हा. यासाठी माझी मागणीच नाही. सगळ्या सोयऱ्यांची, पण ते त्यांनी विषय काढला. मी माझा विषय माझ्या समाजासमोर ठेवला, मी सरकारसमोर पण नाही ठेवला. मी समाजासाठी भोगायला तयार, पण समाजाने खालून उचलला की आपल्या माणसाला जिथं गुतवलं जाणार आहे जाणून बुजून खोटं षडयंत्र करून ते यासाठीचं काय, त्यावेळेस असा समाजाने विचारला. कारण माझं मी कधीच ओळख नाही, माझ्या समाजाची बाजू बोलतो. मग त्यांनी बोलायची सुरुवात केली, ती रद्द केली. काय करणार आहे आता, काय खरं काय केलंय पत्र कोणाचं हातात नाही माहित नाही, पण जे खरं आहे ते राऊत साहेब बोला म्हणले सांगतात. या आधी पण तुमचं उपोषण सुरू असताना अनेक वेळा मंत्री यायचे, बसायचे, चर्चा व्हायच्या, निष्फळ व्हायच्या, लांबत जायचं. काल जादूची कांडीच फिरली आणि जरांगे पाटील खूप लवकर कन्व्हिन्स नाही, शब्द तसे होते. मी शब्दावर लक्ष देतो, मी घाईगडबड नाही करीत कधीच. मी शब्दावर लक्ष देतो. मला राजकारणाकडे जायचं नव्हतं म्हणून मी उपोषण केलं, पण सावध करत होतो सरकारला की मला माझ्या समाजाला जायचं नाही. त्यांचे शब्द असे होते की ते आम्हाला टिकवायचं, मराठा आणि कुणबी कायदा करण्यासाठी नोंदी ती टिकवायचे, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी टिकवायची, हैदराबादचं गॅजेट टिकवायचंय, हैदराबाद संस्थांचं, सातारा संस्थांचं बंद गव्हर्नमेंट, हे आम्हाला टिकवायचंय. मग कायद्याच्या कसं टिकवायचं असलं तर पुन्हा चॅलेंज नाही व्हायला पाहिजे म्हणून शब्द तसे. मग आता आम्ही 10 महिने झालं लढतो, मग थोडी गडबड करू ते का पुन्हा उडवायचं, पुन्हा समाजाला लढायला लावायचं का? त्यापेक्षा राहू द्या महिना. ह्या विचाराने म्हणजे सखोल आणि चारही बाजूने विचार करून आम्ही त्याला हा मांडला आणि समाजाला विचारून हा मांडला. वाटेल सतीश सोयरेचा त्यांनी हे काढलं तरी तो चॅलेंज होऊ शकतो, पुन्हा कोर्टात जाऊ शकतो. पण ती विधानसभेच्या आधी तुमच्या मागण्या पूर्ण मान्य होतील असं तुम्हाला वाटतं का? विधानसभेत उतरावंच लागेल असं? त्याच्यावर तर आपण ठामच आहेत. धोका जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे. जर आता सगळेजण एकत्र उतरले म्हणजे सत्ताधाऱ्याचे विरोधी सुद्धा द्यायचं, मग आता जर धोका दिला तर सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे. मग मात्र त्यांचे खूप हाल होणार. मग आता विधानसभेला काय करायचं, लढायचंय, पाडायचंय, काय करायचं, त्याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करून त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर करणार. कारण आताच बघा ना, येताना जे एसआयटीच्या टायमाला बहुतेक तसा अंदाज दिसतो, एसआयटीच्या टायमाला बाकडं न वाजणारे आमदार आता भेटले. आमदार सगळ्या पक्षाचे बहुतेक बाकडं न वाजणारेच भेटायला यायला लागले. कारण समाज शेवटी गरज आहे ना गोरगरीब मराठीची. तर गोरगरीब मराठी घरी बसवणार बाकडं न वाजवणारे काय असं कपा वाजले आता ते यासाठी नेमली माझ्या गोरगरीब मराठ्यावर माझ्यावर. त्या टायमाला दोन्ही हाताने टेबल आणले होते त्या याच्यातले घरातले विधानसभेत. दोघं तिघं असं उठून उड्या ढोल वाजल्यासारखं. पण जे नाही वाजलेले आमदार सगळ्या पक्षाचे सत्ताधाऱ्याचे विरोधाचे ते मराठीच्या मागणीच्या बाजूने आता रोज भेटायला येतात. एक असा अंदाज दिसतो की ते वाजणाऱ्यातले नाही येत म्हणून भेटायला येतात. आणि काय अनवाईट नव्हतं केलं त्याने, नव्हतं ते समाजाच्या विरुद्ध डिसिजन घ्यायला पाहिजे, पण जाऊ यायला लागलेत. शेवटी समाज मोठा आहे. मध्ये मुद्दा आला होता पाटील की काही लोकांनी बैठक घेऊन शरद पवारांनी या सगळ्या जे आंदोलन आहे त्याचं नेतृत्व करावं अशा पद्धतीची मागणी केली गेली. काय करावं? शरद पवारांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करावं. मराठा समाजाचं नेतृत्व शरद पवारांनी करावं असेल कशासाठी? आरक्षणासाठी. सर्व समाजात तुमच्या आंदोलनात आता होतो तेव्हा नाही ना आता. वा, तुमचं नेमकं आंदोलन संपलंय, पण लक्ष्मण हाके तिथे वेशीवर बसलेले
आंदोलन त्यांचं सुरू आहे आणि संविधान वाचवा आणि आरक्षण सुरक्षित करा असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, ते ज्या त्याचा अधिकारी त्याच्यावर बोलत नसतो कोणाला नाही, त्यांना आपण विरोध कोणालाच मानलेला नाही. मानलेला आहे तेव्हा त्यांना कधीच मानलेलं नाही. त्यांच्या विरोधात आपण कधी आतापर्यंत बोललेलं सुद्धा नाही. एक सुद्धा आपला ते एवढं एकच आहे, तरी मराठीची खाडी करून वाटोळ करणार. छगन भुजबळ असं म्हणाले की जरांगे पाटील राज्यातील 988 उमेदवार उभे करावेत तुम्ही, आम्ही त्यांचे स्वागत करतो आणि देशाला एक नवीन नेता मिळेल. मालपूर तुम्हाला शुभेच्छा देतो. मालपूर नेता म्हणजे शुभेच्छा द्यायला ते बोललं त्याला तर मंत्री त्याच्यावर नाही देत मी आता. सरकार गेल्या वेळेस सातत्यानं सांगत होतं की आम्ही ओबीसी आरक्षणाला करणार आहोत, मराठ्यांना आरक्षण देऊ. काल तुम्हाला स्पष्ट सांगितलंय की त्यांनी आता ओबीसीतूनच आरक्षण देऊ म्हणून. पण मग ओबीसीतून ओबीसीतूनच पाहिजे. धक्काच लागत नाही. हो, धक्काच लागत नाही. राहिले कोण दादा नीट सांगत नाही तो, ती नीट सांगत नाही. हे बघा एवढेच वेळेस सांगतात बोलायला त्रास म्हणजे स्वारी एक थोडं उशिरा येतो. ठीक आहे. खोटं सांगत आहेत बघा. ओबीसीचे 2-3 नेते ते वरची मराठा विदर्भातला आरक्षणात घ्या, खानदेशचा घ्या, कोकणचा भाग घ्या, जवळपास 70-75% पश्चिम महाराष्ट्राला गेले. मराठी राहिलेच पण त्या आरक्षणात शेती आहे. आता नोंदीत काही गेले, कशाला विरोध करता? माझा तर सल्ला आहे, सल्ला देणं इतकं मोठं मी नाही, पण माझं म्हणणं आहे त्यांना की तुम्ही उलट मराठींच्या बाजूने व्हायला पाहिजे. ओबीसीच्या नेत्यांना राहिलेले घेऊन टाकले आनंदात, असे जाणारच. आनंदात घेऊन टाकले तर आपले समाज सुद्धा चांगले राहतील. तुम्ही विरोध केला तरी मराठी आज चाललेच. त्यामुळे ओबीसीतूनच घेणार आहे. त्याच्याशिवाय सुट्टीच नाही, सुट्टीच नाही. नसता मराठा समाजाची बैठक घेऊन 1 महिन्याच्या नंतर आम्ही डिसिजन जाऊन ठरवणार 288 द्यायचे का 288 पाळायचे, आता आपले द्यायचे. सगळ्या धर्माची बैठक घेणार. मी आताच बरेचसे खुलासे नाही करणार, पण मी जरी रात्री इथं आलो का माझं काम सुरू केलेलं समाजाला कधीच उघड्यावर नाही पडून देणार, जीव जरी गेला. आमच्या जीवनावर चित्रपट येत आहे. संघर्ष योद्धा म्हणून तो आज राज्यभर प्रदर्शित नाही त्याच्यात नाही जीव. मग पहिल्यापासून मी त्यांनाही सांगितलं होतं तुम्हाला ते पिक्चरात काही जीव नाही बघा, माझा आरक्षणात जीव आहे, मला ही लढाई लढवायची. त्यांना पण शुभेच्छा. त्यांनी आज पिक्चर लावलाय पण त्या टाकीला त्यांना मनापासून शुभेच्छा. पण माझं सगळं ध्येय, माझं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे. माझे मराठीचे लोक पोरं कशी आरक्षण मोठी होती त्याच्यावर माझं सातत्यानं संघर्ष सुरू आहे, तो कायम राहणार आहे. मी जरी वेळ देतो सरकारला तरी समाजाचा हित डोळ्यासमोर ठेवूनच देतो. 2 पावलं मागे सरकतो, 10 पावलं पुढे जातो. मी मात्र आरक्षण ओबीसीतून घेण्यापासून हटू शकत नाही आणि तिथून पुढे सुद्धा विधानसभेचा जो शब्द दिलेला आहे त्याच्यातून हटणार नाही. फक्त समाजाला विचारायचं, मी प्रत्येक वेळेस विचारतो तसं, पण ह्या वेळेस एकदा विचारलं की त्याच याच्यावर फायनल तयारीला लागणार. यांना पाडायचं कापले उभा करायचे, 2-1 प्रकार ठरवायचे. म्हणजे पाडण्यात मजा आहे, त्याच्यात मोठा विजय कापले उभा करायचे. पाटील तुम्ही सिनेमा बघणार की नाही? नाही, मला आता 7-8 दिवस तो उठताच येणार. बघ कसं मला आजच नाही खरंच ते. म्हणजे सध्या मला हे महत्वाचं आहे माझ्यासाठी, आरक्षण लय महत्व. महायुतीला राज्यात फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली की राज्यात जिंकणार नाही तोपर्यंत हार घालणार. त्याला काय करू शकतो सांग, ते माझ्यासाठीचा प्रश्न असं. मी राजकीय नाहीच ना. मराठा आरक्षणाच्या राजकीय आंदोलनाचा महायुतीला फटका बसला होता, त्याच्यानंतर प्रतिक्रिया आहे. हो ना, पण मी राजकीय नाही ना, त्यामुळे ते माझ्याकडे प्रश्नच येऊ शकत नाही. कारण मग मी म्हणलो असतो त्यांना हरत नाही घालून, मी राजकारणी असतो. मी सामाजिक आहे, तो मार्गच नाही माझा. आता ते मी घालायचा नाही घालायचं, पण आमचं आरक्षण द्या, कुणी द्या, आम्हाला आरक्षण पाहिजे. तुम्ही तुमचे राजकारण तुम्हाला लकला पण नाही ना दिलं रे बाबा, मग मात्र पुढची रणनीतीला डेंजर असणार. पाटील, काल तुम्ही एक सरकारला विनंती केली की आंदोलनाच्या नावावर किंवा माझ्या नावावर 100 कोटी रुपये उकळलेले आहेत असं माझ्या कानावर आलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत, काही पत्रकार सुद्धा आहेत असं कळतंय.
काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, निकटवर्ती आहेत, जवळ असलेले पळून गेलेले आहेत वगैरे वगैरे असं कळतंय. ते त्याच्यात सत्यता किती आहे त्याबद्दल काय नाही, सत्यतासाठीच मग मी ते हे केलंय. ते माझ्या कानावर आले. खरं असेल तर सांगा, खोटं असेल तर सोडून द्या. पण आलेली माहिती खरी आहे. मी आपल्याशी 10 महिन्यापासून बोलतोय. तुम्ही चतुर माणसं आहे सगळे. कारण खोटं बोललो की तुम्ही तेव्हा धरता. प्रत्येक मी बोललो खरं झालं. मला ऐकायला म्हणजे डीप मध्ये माहिती मिळालं. मी बोललो की खरं असेल तर मला सांगा बाबा. मी घेतले असले तरी सांगा. माझ्या नावावर कोणी काही केलं असलं तरी सांगा, पण माझा समाज बदनाम नको. माझ्या गोरगरीब मराठ्यांनी खरं सांगतो मला शेतातला एक रुपया कष्टाचा करून कार्यक्रम केले. रस्त्यावरती, रोडवरती, गावात, शहरात, कुठं पण भाकरी खाल्ल्यात, मुंबईला गेलेत, उपाशी राहिलेत, साखळी उपोषण केलेत, काहींचे कंपाळाचे कुंकू पुसलेत, काहींचे बलिदानं गेलेत, काहींचे पाय मोडलेत ऑक्सिजनमध्ये. माझ्या समाजाचे खूप खूप हाल सहन केले. आणि कोणी जर असं करत असत समाजात जीवा, तुम्ही तुमचं किती काय कमावं त्याबद्दल आमचं दुमत नाही. किती कमावं तुम्ही स्वकष्टानं, माझ्या समाजाच्या जीवावर होणार असलं तर हे मात्र चांगलं. खरं असेल तर मला माहिती मात्र पण द्या. ते तुमच्या कानावर काय काय आले, कोण कोण आहेत आणि कशा पद्धतीने केले तुम्ही नाव नाव नाही जरी घ्यायचं तर कोण 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 नाव आहे घेईन, नाव न घ्यायचं म्हणजे नाव घेऊन सांगा. नाही ना आले आणखी. ते मग आता ते बघतोच म्हणले आम्ही सगळं. नाव आल्यावर तर मी आता कालच सांगितलं सरापरापाच काय डिलेट होत. मी मग आज सोडित नाही तर दुसरं तर कसं सोडील सांगा. ते आणखीन आलेच नाही, पण येतील असं वाटतंय. नाही आलं ते वावरा राहीलच तसा, पण वास मात्र 100% येतो. तुम्हाला कळालं. हो, पण आता अधिकृत नसल्यामुळं मी ती चौकशी आता सरकारलाच करा म्हणणार ना, आपण दुसरं कोणाला बघा म्हणणार आहे. एवढी चौकशी करून मला सांगा. दुसरा प्रश्न असेल की लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्यावेळेस तुम्ही 3 उपोषणे केली आणि इथं येऊन थांबले, त्यावेळेस फारसं कोणी असं खासदार, आमदार, मंत्री म्हणजे सत्ताधारी शिष्टमंडळापैकी यायचे लोक. पण आता मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर झाडून पुसून खासदार इथे येत आहे, जे मराठ्यांनी मतदान केलं आहे. इम्पॅक्ट असंही वाटतं की ते तुमच्यामुळे निवडून आले. नाही, आता त्यांचा मोठेपणा मला नाही म्हणता येत तसं, कारण मी राजकारणात नेहमी काय निवडून आणा म्हणून नाव घेतलं नाही त्यांचं. पण बहुतेक ते टेबल वाजणारे नसावेत म्हणून येते असा अंदाज दिसतो. नाही तर टेबल वाजणारे जे सगळ्या पक्षाचे म्हणजे विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे टेबल न वाचवणारी मराठा समाजाचं मी काम करतोय, गोरगरिबाचं काम करतोय, रात्रंदिवस जीवाची बाजी लावून संघर्ष करतोय म्हणून एखादी मायापोटी येत असावेत असा अंदाज आहे. पण टेबल वाजणारे ते नाहीत असं येऊन दिसायला लागले. टेबल वाजवणारे पण आता येऊ लागले असं म्हणायचं. दिसणार ना ते 2-2 हाताने वाजणारे ढोलबडिल्यासारखे ते दिसत नाही. पण येते त्याचा अर्थ समाजाचं काम करतोय. मग ते कोणत्या पक्षाचे आमदार खासदार असो त्यांना वाटतं समाजाचं काम करतोय, याला भेटायला गेलं पाहिजे म्हणून येत असेल. पण ते टेबल वाजणारे नाहीत असं दिसतंय म्हणून येते. ओके, थँक्यू. आणि पहिले किल्ले धारूर येथे रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. आपले जुने सहकारी बाळाराजे आवारे यांनी कसं या भूमिका नाही त्याच्यावर प्रतिक्रिया दिली. मी अधिकृत व्हिडिओ आले मी तर तुमच्या समोर आली, कारण तुम्ही संवेदनशील विषयात बोलताना माणसांना जबाबदारी संवेदनशील विषय, दैवताचा विषय. मराठा समाजाचे महाराष्ट्राचा पट्टा विधानसभेत बसवण्यासाठी आज भाजपची मुंबई बैठक पार पडते. शंभूराजे साहेबांनी तर काल असं सांगितलं, ती तर बैठक आहेच त्यांची, परंतु मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक घेणार आहे, शिंदे साहेबांच्या समितीची बैठक घेणार आणि सगळ्या सचिवांची पण घेणार आणि मंत्र्यांचे सुद्धा, राज्याचा एकूण आढावा सुद्धा आजच घेणार. आजपासून ते खूप कामाला लागणार आहे, कारण त्यांना कायद्याच्या कसोटीवर टिकवायचे म्हणून बऱ्याचशा बैठका आज मुंबईत घडामोडी होणार आहेत. आपण सांगितलेली माहिती खरी आहे, पण उद्याचं होणार हे कालच मी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही मुंबईत उद्या खूप मोठ्या घडामोडी करणार आहे. तर आमचं तेच म्हणणं, समाज मोठा आहे, गोरगरीब आहे, यांना द्या, हेच तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. आम्ही काय शत्रू तुमचे का, तुम्ही आमचे थोडी शत्रू, तुम्ही बोलतात म्हणून नाही बोलतो, तुम्ही बोलू नका, हे समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नसत. पण आरक्षणाशिवाय भाऊ सुट्टी नाही, आरक्षणाशिवाय सुट्टी नाही. मी कोणाचाच नाही,
मी फक्त समाजाचा, मी कोणाचा होऊ शकत नाही, मला कोणी फोडू शकत नाही, मला जेलला जायला मी भेट नाही. माझं कितीही काय म्हणतो ना त्याला, अन्याय करायचा प्रयत्न केला तरी भेटत नाही. माझी खासियतच आहे. त्याच्यामुळे मी ते घेतल्याशिवाय वाटत नाही. नसतं विधानसभेत खरं सांगतो मी पश्चाताप, हो एवढा पश्चाताप आहे की मी आता इथून म्हटलं की मी बैठका सुरू करणार आहे जाती धर्माची प्रमुख लोकांची मी बैठका सुरू करणार. कारण मी आता शहागडला घरी जाणार आहे तिथून सुट्टी झाल्याच्या नंतर. त्यामुळे मला सगळी रणनीती आखवायची पुढची. माझ्या समाजाला मी विरोध करून देणार नाही. हो हो तुम्ही घरी जाणार तुमच्या, पण मग तुम्ही पाठीमागे एकदा घरी गेला होता, पण फसवल्याची भावना तुम्हाला झाली म्हणून नंतर तुम्ही घर सोडलं, म्हणून तुम्ही आरक्षणाची लढाई सुरू केली. मग आता घरी जाताय? नाही नाही, कशालाच काय त्याची 10 मिनिट रूम दाखवा बरं. नाही नाही, नाही, नाही. त्याच्याबद्दल कौतुकच आहे तुमचं. पण फसवलंच नाही, मला करमलंच नाही. मी गेलो म्हणजे काय आहे हे बघ, काय लावडी त्याच्यात. एकदा मुलीचं शिरेत जाती गेलो, एकदा मुलाच्या डोक्याचा आणि पायाचा प्रॉब्लेम झाला आणि ते 2 दिवस बेशुद्ध होते. मला माहित नव्हतं म्हणून गेलतो आणि 1.5 घंटे काही थांबलो नाही, थांबू शकलो नाही. पण आता मला सांगा, शहागड याचा अर्थ अरे वेगळा घेतात तुम्ही, माझ्या परत ध्यानात वेगळा. तिथं आम्हाला कार्यालय टाकायला लागतंय मोठं या घडामोडीसाठी. मग सगळे वर्दळ इथं होण्यापेक्षा अंतर्वाली टप्पे पाडावं लागणार कामाची. त्याचा अर्थ तसा आहे, म्हणजे त्याचा गैरअर्थ होईल कारण मीडियाच्या बांधव असं होऊ शकतं ना की तुम्ही अंतरवाली सोडताय का? नाही, अंतरवाली सोडायचं काय, अंतरवाली सोडायचा विषय नाही. पण वर्दळ अति होती तिथं आणि गाव देवासारखं. हे बघा दत्ताभाऊ, माझं काम कसं आहे, मी माणुसकी जिवंत ठेवणारं बोलू. त्या गावातल्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे, कीर्तनाचा नाही झाला पाहिजे, आवाजाचा. लेकर शाळेत जर त्यांची ते नाही झालं, देवासारखं काम केलेलं पुण्यवान गाव आहे, वारकरी संप्रदायाचं गाव आहे. लोकांनी माझ्यावर आतोनात प्रेम केलं. जे आंदोलनात होते सगळ्या जाती धर्माचे जे लोक होते आतोनात प्रेम केले. म्हणून मी कालच एक शब्द वापरला, मनभेद मतभेद काही झाले असले तर आजच जाळून टाकले अंतरवाली, आजच जाळले. मनात एक शब्द नाही ही शंका राहणार नाही. कारण तिथं शेतकरी वर्ग आहे सगळा, येताना अडचणी, जाताना ट्रॉफिक होती, गाड्या लागतात. कालच आपण स्वतः साक्षीदार होता, 9 किलोमीटरवर लावायला जागा नव्हत्या गाडी. म्हणजे मग परत लोकांचे हाल होते. शेतकरी वर्ग, त्या गावाचे उपकार मी कधीच नाही विसरू शकत. मुलापेक्षाही त्यांच्या माझ्यावर माया केली. मला रात्रीला कधी जो मी कार्यक्रम होतो तितक्या रात्री चहा द्यायची, कोण करत नाही स्वतःच्या मुलाचं सुद्धा. इतकं गाव मला जपलेलं ते पूर्ण गाव आंदोलनात होते. त्यामुळं त्यांचे उपकार मीच काय कोणीच विसरू शकणार नाही. ती पवित्र भूमी, फक्त तिथं नको हे मोठ्या पटांगणात पाहिजे की जेणेकरून जर ते मोठं ऑफिस टाकलं तर तिथं प्रचंड वर्दळ राहणार आहे. कारण ते राज्याच्या लेवलचं ऑफिस तिथं टाकावं लागणार, म्हणून तिकडे जाणं गरजेचं आहे. त्या ऑफिसचं काम मला वाटतं आज सकाळपासून सुरू झालं, 6 वाजल्यापासून शहागडला. मोठं काम मला वाटतं बरेचशा एकरमध्ये. ते आता मोजते, ती माहिती आत्ता मिळालेली. तुमच्या अगोदर मला अर्ध्या घंट्यापूर्वी उठलो मी की लगेच मिळाली की मोजायचं सुरू आहे. कारण हे 2 कामं जर तिथं म्हणलं तर कसं होईल. मी काय काय करायचं, आंदोलनाचं बघायचं का हे येणाऱ्या लोकांच्या समस्या सोडायचं बघायचं. म्हणून कोणाचं तेच असतं, म्हणजे तुम्ही कोणत्याही सामाजिक कामाचं बघा असंच असतं. वेगवेगळ्या त्या वारून केल्याशिवाय ते होत नाही. एकाच जागेवर सगळा उताडा, मग सगळी खिचडी होऊन जाते आणि कोण काय सांगत सगळा पचका होऊन जातो. त्यामुळं घरी जाणंही गरजेचं आहे. बरं घरी गेलो म्हणजे आंदोलन नाही सोडलं, बरं इथं घरीच राहतोय, अंतरवाली माझंच घरी, तेही गरज आहे. मी कुठेही राहिलो, डोंगरात बी राहिलो तर समाजाचंच काम करतो. मग राहील सुरक्षेचाही प्रश्न आहे ना, म्हणजे हे सुद्धा लय महत्वाचं आहे. मी कुठं राहायचं, अचानक ठिकाणी राहा, म्हणजे अनेक प्रश्न येतात. म्हणजे एक ओळीचा प्रश्न असा की आता यापुढे आंदोलनाचं ठिकाण हे शहागड असेल, नाही सेंटर केंद्र नाही, तिथं फक्त ऑफिस येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अडी अडचणी, आम्हाला पुढं काय करायचं त्याच्याबद्दलचं तिथं सगळं निवेदनबद्दल सगळं होणार. कारण ते मोठ्या करत राऊंड मध्ये ते टाकायचं ठरलं रात्री. त्याच्यामुळे सकाळपासून लोक
आमचे लगेच कामाला लागले 6 वाजल्यापासून. आता इथे केंद्र फिंद्र नाही, केंद्र फिंद्र नाही. हे आंतरवालीवर मी सोडलेलं की काल सोडताना तुम्ही ठरवा. भविष्यात गावात. उपोषण करावं लागलं किंवा काही निर्णय घ्यावा लागला. आता नको दादा, उपोषण नको. आता उपोषण करून कवा तरी ते आंदोलन बंद करायचंच असतं, कोणाचं असलं तरी. 10 महिने गावानं संघर्ष केला अंतरवालीनं माझ्या. देवासारखे लोक आहेत ते, एवढं प्रेम केलंय. 10 महिने संघर्ष केला आणि काय पाहिजे, किती दिवस करायला लावायचं त्यांना, किती दिवस त्यांनाच करायला लावायचं. त्यामुळं शहागडकडं ऑफिस जर शिफ्ट केलं तर आम्हाला ती वर्दळ कमी होईल आणि काम करता येईल. पण सर थोडक्यात आता उपोषण नको यापुढे. नको नाही दिले गेले तर त्याच्यात जायचं. मी म्हटलंच ना आता, कवा तरी बंद करायचंच आहे. त्याच्यापेक्षा गोरगरिबाला देणारं वरिष्ठाला बरं ना. मुस्लिमाचं त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, मराठ्यांचा आहे, दलितांचा आहे, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, 12 बलुतेदारांचा आहे. मग ते प्रश्न सोडवले असतात, ते गेल्याशिवाय काय पर्याय. मग ते गोरगरीब तिकडे घातलेले बरे. आंदोलन करावं 10 महिने केलं भाऊ, याच्यापेक्षा काय अपेक्षा शक्य झाला. 10 महिने याच्यापेक्षा समाज असो किंवा सरकार असो, याच्यापेक्षा काय अपेक्षा असते. 10 महिने देशातलं पहिलं आंदोलन असतं, 10 महिने चालू. उद्या 29 तारखेला 10 महिने आंदोलन. याच्यापेक्षा गावाने किती भार सांभाळायचा, त्या गावाची फरक कधी चुकणार नाही विसरू शकत कोणीच. पाटील तुम्ही नेहमी म्हणायचे उपोषण एवढा 1000 कोणतंच नाही, आणि आता तुम्ही उपोषणच नको म्हणता. मला उठता येणार ना, मला उठता येणार, चालता येणार. मी आता मला तोंड धुवा सुद्धा तिकडे जात आहे. 2-4 दिवस पडून चाला ना, ठोकू आबा आज सुद्धा हे बांधलं रात्री. आता त्यांनी हे सगळं काढलं हाताचं ते सलाईनचे, आणि हे सुजल्यामुळे काढलं. इकडे शिर सापडा ना म्हणून थांबतो. उपोषण करीन ना बाबा, वेळ आली तर पुन्हा मी मरायला तयार. फक्त तसा नका मला काही गिलाव शब्द ते घरी गम गेले असं नाही. मी कुठं राहिला तरी मी जवळपास 19 वर्ष झाले समाजासाठीच मरायला तयार. मी घरी असो, घराच्या बाहेर असो, किंवा मी कुठे असो, मी समाज सोडून काम करत नाही. घरी राहिलं तरी मला त्याच्यासाठी लढायचे, आंतरवालीत राहिलं तरी त्याच्यासाठी लढायचे, साष्ट पिंपळगावला राहिलो तरी मला त्याच्यासाठी लढायचं, बांबरी वळी काळात राहिलो तरी मला त्याच्यासाठी लढायचं. आम्ही आता ठरवलं मला एखाद्या डोंगरावरच आंदोलन करायचं तरी मला संघर्षच करायचा, कुठं राहील तरी. ओके, थँक्यू. डोंगरावर शक्यतो आता डोंगरच पॉईंट निवडणार पुढच्या आंदोलनाला मी उपोषण. पण गावाला सुद्धा वर्दळ नाही झाली. काही जण करणार नाही ना उपोषण तुम्ही केल्याशिवाय. करणार आहे मी उपोषण सुद्धा समाजासाठी, जरी यांनी नाही दिलं तर. पण डोंगरावर एखाद्या मोठे किती आसपास 7-8 किलोमीटर गाव नाही पाहिजे, कोणी मला नाही पाहिजे. त्या मला त्रास झाला आणि जाया त्रास झाला, कीर्तनाचा त्रास झाला, कशा त्रास झाला. आपलं समाजासाठी करायचंय ना. गावात बसून केलं तरी समाजाला द्यायचं, डोंगरावर बसून केलं तरी समाज. माझा समाज त्या डोंगरावर. पण गरीबाला शक्यतो आता आंदोलन करण्यापेक्षा, उपोषण करण्यापेक्षा सत्तेतच घालणार. मग नसता उमेदवार देणार नाहीत, पण मराठी मग पाडणाऱ्याच्या भूमिकात राहणार. मराठा हा राज्यात निर्णायक मतदार म्हणून राहणार. मराठ्यांच्या मताशिवाय 288 एक बी निवडून येऊ शकतो. बंद करायचं. जास्त त्रास व्हायला उपोषण सुटल्यामुळे दुसऱ्या दिवशी कधीच कोरडं पडत नाही. माझं कोरडं आहे, कंबर कामातून घेत.